एकदा खांदा निखळल्यानंतर तो पुन्हा पुन्हा का निखळतो? खांदा हा शरीरातील सर्वाधिक हालचाल करणारा सांधा आहे. खांद्याच्या हाडाचा गोलाकार भाग एका तुलनेने उथळ सॉकेटमध्ये बसवलेला असतो, ज्यालाच बॉल अँड सॉकेट जॉईंट असं म्हणतात. सांध्याभोवतीचे लिगामेंट्स, जॉईंट कॅप्सूल, लॅब्रम आणि स्नायू खांद्याला स्थिर ठेवतात. पहिल्यांदा खांदा निखळल्यावर यापैकी काही रचना ताणल्या किंवा फाटल्या जाऊ शकतात. त्यामुळे खांदा सैल होऊन पुन्हा पुन्हा निखळण्याची शक्यता वाढते. खेळताना पडणे, हातावर जोरात धक्का बसणे, कबड्डी किंवा कुस्तीमध्ये हात ओढला जाणे आणि क्रिकेट, व्हॉलीबॉल किंवा स्विमिंग सारख्या खेळांमध्ये हाताची वारंवार ओव्हरयूज मुवमेंट होणे ही प्रमुख कारणे आहेत. लहान वयात पहिल्यांदा डिस्लोकेशन होणे, संपर्काचे खेळ खेळणे ज्यालाच कॉन्टॅक्ट स्पोर्ट म्हणतात, जन्मतः लिगामेंट सैल असणे ज्याला लिगामेंट लॅक्सिटी असं म्हणतात आणि अपूर्ण रिहॅबिलिटेशन यामुळे धोका वाढू शकतो. हात वर किंवा मागे नेताना खांदा बाहेर येईल अशी भीती वाटणे, खांदा सैल जाणवणे, वारंवार क्लिक होणे, कमजोरी किंवा पुन्हा पुन्हा अंशतः अथवा पूर्ण खांदा निखळणे ही लक्षणे आहेत. खांदा निखळल्यास स्वतः किंवा अप्रशिक्षित व्यक्तीकडून तो जागेवर बसवण्याचा कधीही प्रयत्न करू नका. यामुळे नस, रक्तवाहिनी किंवा हाडांना इजा होऊ शकते. हात शक्य तितका स्थिर ठेवा आणि त्वरित रुग्णालयात जा. पहिल्या डिस्लोकेशन नंतर योग्य विश्रांती आणि फिजिओथेरपी महत्त्वाची असते. फिजिओथेरपीमध्ये रोटेटर कफ आणि शोल्डर ब्लेड भोवतीचे स्नायू मजबूत केले जातात. तरीही खांदा वारंवार निखळत असेल, खेळताना अस्थिरता येत असेल किंवा लॅब्रम व लिगामेंटचे नुकसान जास्त असेल तर आर्थ्रोस्कोपिक स्टेबिलायझेशन सर्जरी आवश्यक ठरू शकते. प्रत्येक रुग्णाचा उपचार वेगळा असतो, त्यामुळे वारंवार खांदा निखळण्याकडे दुर्लक्ष न करता शोल्डर स्पेशलिस्टचा सल्ला घ्या. व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पेजला फॉलो करा. धन्यवाद.